श्रीगुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधव। सारे मा प मा प द प द म प प म रे ने सा रे सा ने सा रे म सा रे म रे म प नि द प द म प सा नि द प द म रे प म रे ने सा रे सा। राम कृष्ण हरे रे हरि जय जय राम। राम कृष्ण हरे रे हरि जय जय राम। राम कृष्ण हरे रे हरि जय जय राम। राम कृष्ण हरे हरि जय जय राम। राम कृष्ण हरे हरि जय जय राम। गोवर्धन धन गोपालन रत गोवर्धन धन गोपालन रत गोकुल संकट हारी हारी हरि जय जय राम। राम कृष्ण हरे हरि जय जय राम। नवनीत सम नवनीत प्रिय नवनीत सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी जय जय राम। नवल विनोद विहारी विहारी हरि जय जय राम। राम कृष्ण हरे हरि जय जय राम। दुर्वासोनुत दुख विमोचक दुर्जन संगम हारी हारी हरि जय जय राम। दुर्वासोनुत दुख विमोचक दुर्जन संगम हारी हरि जय जय राम।
शरणागत दीना शरणागत दीना शरणी नेई करुणा दृष्टि निहारी करुणा दृष्टि निहारी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय हरि जय जय हरि जय जय रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचन रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचन सुख झाले साजणी सुख झाले सुख झाले सुख झाले हो साजणी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर बाप रखुमा देवी वरू बाप रखुमा देवी वरू बाप रखुमा देवी वरू बाप रखुमा देवी वरू तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा बरवा रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 राजा राज रामचंद्र महाराज की जय पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय भारत माता की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ कैवारी हनुमान अमुचा कैवारी हनुमान कैवारी हनुमान
आमचा कैवारी हनुमान, कैवारी हनुमान, आमचा कैवारी हनुमान. पाठी असता तो जग जेठी, पाठी असता तो जग जेठी, पाठी असता तो जग जेठी. वरकड काय गुमान, हा वरकड काय गुमान, हा वरकड काय गुमान. आमचा कैवारी हनुमान, कैवारी हनुमान, आमचा कैवारी हनुमान. दासा रक्षेल हाची भरोसा, भरोसा. भरोसा, भरोसा. रक्षेल हाची भरोसा, दासांचा अभिमान, हा दासांचा अभिमान, हा दासांचा अभिमान. कैवारी हनुमान, कैवारी हनुमान, आमचा कैवारी हा, कैवारी हा, कैवारी हनुमान. महारुद्र हनुमान की जय. आजच्या नमनाचा राग ज्याला सरस्वती असं म्हणतात. मी आता नमन म्हटलं त्या रागाचं नाव सरस्वती आहे. ऐकून ठेवलेला बरा. या रागामध्ये एक प्रसिद्ध नाट्यपद आहे. त्या पदावरून हे गाणं लक्षात राहू शकतं. राहिल्यास सारे मा मा प म प म रे नि सारे. राम कृष्ण हरी हरी जय जय राम. कुठल्या चालीच्या जवळ आलं हे. विकल मन आज झुरत असहा. पुढचं गात नाही, नाट्यपदच गात बसेल लागतील. चाल दाखवून दिली. या रस्त्याने जाणारं ते गाणं होतं. मुद्दाम शुक्रवारच्या निमित्तानं सरस्वती देवीचंच एक रूप, तसा राग घेतला. काय असतं, रागांची नावं माहीत असली म्हणजे तुम्हाला त्रास होत नाही, त्यामुळे आम्हालाही त्रास होत नाही. आता अनेक माणसांना ह्या विषयावर कार्यक्रम चालू असताना चर्चा करायची इच्छा असते आणि ते नेमकं शेजारच्या माणसाशी चर्चा करतात, ज्याला हे रागांची नावं माहीत नसतात. आपले विचारत बसतात. काय या खुणेचा अर्थ घ्यायचा. तो विचारतोय हा राग कुठला आहे. हे आगाऊपणे सांगणार. कीर्तन कीर्तन कळलं. अभंग अभंग. आणि इतकंही करून तुम्ही शेवटी नाव विचारलंच त्यांनी. भिंपलास का हो. नाही, भिंपलास कुठलं काय, हे आफळे आहेत.
डोंगरावरनं खाली आपटवल्यासारखा त्याला त्याच्या. अहो मी राग विचारतोय, तुम्ही आडनाव सांगताय. पण ते दोघांनाही माहीत नसल्यामुळे अशी दोघांमधली चर्चा आम्हाला त्रास देत राहते. म्हणून आपण आधी सांगित टाकलेलं बरं. सरस्वती नावाचा राग होता. बस कैवारी हनुमान हा विषय आपण म्हणालो. सुग्रीवाची आणि रामचंद्रांची भेट घालून दिली. त्यांच्यात एकमेकांमध्ये दृढ मैत्री निर्माण केली. सर्व वानरांचं सैन्य एकत्र रामांच्या मागे उभं केलं. इथपर्यंत हनुमंतांच्या लीला आपण पाहिल्या. सीता शोधासाठी जी अनेक पथकं पाठवली, त्यामध्ये दक्षिणेच्या रामेश्वराच्या टोकापर्यंत आलेलं पथक ह्या 5 जणांचंच आहे. नळ, नीळ, अंगद, जांबुवंत, हनुमंत हे 5 जण जवळजवळ दक्षिणेच्या समुद्र किनाऱ्यापर्यंत आलेत. आणि तिथे त्यांना जटायूचा थोरला भाऊ संपाती याच्याकडून ही पक्की बातमी लागली आहे की इथून पलीकडे लंका आहे आणि तिथे अशोकवनामध्ये सीता आहे. पण तो समोर समुद्र बघितल्यानंतर सगळ्यांमध्ये चर्चा चालली आहे, कोण जाईल. प्रत्येक जण आपापला अंदाज घेतोय. मी निम्म्यापर्यंत जाईन. काय उपयोग तुझा निम्म्यापर्यंत जाऊन. दुसरा, तिसरा. आणि जांबुवंताच्या हे लक्षात आलंय की मारुती काही बोलत नाहीत. आणि मग त्यांच्या आणखीन एक गोष्ट लक्षात आली. अरे बरोबर आहे, मारुती काही बोलत नाहीत किंवा मारुती शौर्याला योग्य अशी कुठली कृती करत नाहीत, कारण त्यांना बालपणी शाप मिळालाय की तुला तुझ्या शक्तीचं विस्मरण असेल. परवापासून हा प्रश्न आपल्याला पडला होता. एवढं वाली सुग्रीवाचं भांडण झालं, सुग्रीवाला हाकलून दिला, त्या वालीचा हात मारुतीनं का नाही धरला. माझ्या अंगात एवढी शक्ती आहे याचं त्यांना विस्मरण आहे, शाप आहे त्यांना. पण त्यांना उशापही आहे की हे नुसती स्मरण परत केलं की त्याला योग्य अशी कृती त्यांच्याकडून घडणार. म्हणून मग जांबुवंतांनी सर्व स्मृती जाग्या केल्या. मग हनुमंतांना सांगितलं, मारुती राया, हे फार मोठा नाही समुद्र, 100 योजन तर आहे. चेहरा बघून ठेवा माझा. दुसऱ्याला सांगताना हे असंच सांगायचं असतं. असे डोळे बारीक करायचे. 100 योजन तर आहे. जर दुसऱ्या कोणी आपल्याला सांगितलं तर ह्याच्या उलट करायचं, डोळे मोठे करायचे. मला जर कोणी 100 रुपये मागितले तर मी कसं म्हणायचं, किती, 100. आपल्याला जर मागितले तर डोळे मोठे, आपल्याला जर मागायचे असतील तर लहान काय. 100 तर पाहिजेत. मागायचे असतील तेव्हा ते लहान असतात, द्यायचे असतील तेव्हा ते मोठे असतात. तसं आपल्याला चालून जायचं असेल तर 100 योजन समुद्र खूप मोठा होता. पण मारुती रायांना सांगताना 100 तर योजन आहे, एका ढांगेत जाशील. आणि ते शौर्य जागृत झाल्यानंतर हनुमंतांनी उड्डाण करून लंकेमध्ये प्रवेश मिळवला आहे. लंकेमध्ये सर्वत्र फिरून त्यांनी सीतेचा शोध घेतला. तेव्हा असं सांगतात, योग मार्गाचा अवलंब करून अंगुष्ठ रूप प्राप्त करून छोटं रूप घेऊन ते सगळीकडे फिरले आहेत. लोकांना कोणाला दिसू नये, राक्षसांना मी आहे इथे असं. आणि सर्व राजमहाल बघितल्यावर लक्षात आलं, अरे अरे मी इथे कुठे शोधतोय. रामचंद्र वनवासात असताना सीता महालात कशी असेल. आणि आपल्याला सांगितलं होतं अशोकवनात आहे ते. आता अशोकवन कुठे शोधायचं. एवढ्यात राजवाड्यातून रावण तरातरा बाहेर जाताना दिसला. त्याच्याबरोबर बरेच रक्षक होते. बहुतेक तिकडच चालला असेल. पाठलाग करू. अंदाज बरोबर ठरला. रावणाला प्रत्यक्ष बघेपर्यंत हनुमंतानी लंकेच्या नदीच्या काठी पण सीतेची वाट पाहिली, असा एक उल्लेख रामायणात आहे. आणि कशासाठी वाट पाहिली तर बाकी कधी नाही, किमान संध्याकाळची संध्यावंदन करण्यासाठी सीता येईल म्हणून तो वाट पाहत होता, असं उल्लेख वाल्मिकी करतात.
म्हणजे ज्यामध्ये दोन गोष्टी सिद्ध होतात. स्त्रीचं उपनयन आहे आणि ती नित्य संध्यावंदन करते आहे. रावणाच्या मागे पाठलाग करत अशोकवनापर्यंत हनुमंत पोचले. तिथे सीता पाहिली. रावणाने खूप दम दिला होता तिला. बऱ्या बोलाने मी सांगतो त्याला वश हो, नाही तर तुला कापून काढीन आणि सगळ्या राक्षसांना खायला घालीन ते कच्च मांस. अनेकांना इथेही शंका असते, का हो म्हणले त्या रावणाने तिच्यावर बळजबरी का नाही केली? तो विनंती कशाला करत बसला? म्हणजे रावण चांगला होता का नाही? पळवलंही विसरायचा म्हणजे तो चांगला होता का नाही? तो बळजबरी का करत नव्हता? यालाही कारण होतं, रावणाला सुद्धा असाच एका ऋषिकन्येचा शाप आहे. अनेक पतिव्रता स्त्रियांचे तळतळाट रावणाच्या पाठीवर आहेत की तू अशा रीतीनं कोण्या परस्त्रीवर जबरदस्ती करशील तर मृत्यूच पावशील. या भीतीनं तो चांगला वागतो आहे. तो मुळात सज्जन नव्हे, नाही तर बायको पळवायचे उपद्व्याप केलेच नसते. सीता ही त्यांनी आयुष्यात पळवलेली पहिली स्त्री नव्हे. आतापर्यंत त्यांनी बऱ्याच वेळेला हे उद्योग केलेले आहेत रामायणामध्ये. विभीषणाने प्रत्येक वेळेला त्याला ते सुचवले की असं करत जाऊ नकोस, तुझा मृत्यू तू ओढवतोयस याच्यामुळे. रावणाने अर्थातच ऐकलं नाही. तो दम देऊन रावण निघून गेला आणि सीता आता शोक करते आहे. ही वेळ बरी आहे. मारुतीरायाने ठरवलं आपण सीतेच्या समोर जाऊ, पण आपली त्यांची काही ओळख नाही. मी रामांच्याकडून आलोय हे समजण्यासाठी रामांनी एक मुद्रिका दिली आहे, तेवढी एक माझ्याकडे आहे. पण तरी सुद्धा प्रथम दर्शनीच ती एकदम जर घाबरून गेली तर पुढे किती पुरावे दिले तरी एखाद्या वेळी तेवढ्या मोकळ्या मनाने बोलणं होणार नाही. मग मी रामाकडून आलोय समजण्यासाठी काय करू? इथे भीमरूपी मधला शब्द येतो गायका. झाडावरती बसून मारुतीरायांनी रामकथेचं गायन केलंय, रामांचं गुणगान केलंय. आणि ते किती चांगलं केलं असेल? नक्कीच चांगलं केलं असेल. कारण असं गुणगान ऐकल्यावर सीता म्हणालीये, कोण असं माझ्या रामांचं गुणगान करतोय? ये रे माझ्या समोर. म्हणजे अशा कोणा चांगल्या गाणाऱ्या माणसाला भेटावं असं तिला वाटलं. इतकं बरं ते गायले असते. भयानकच आवाजात गायले असते तर तिने तिथंच सांगितलं होतं कोण गाते, त्याला बाहेर काढावं जरा. कानाचे पडदे आहेत ते फाडून टाकतायत मगापासून. गायका हा शब्द चांगलं गायन करणे ह्याच अर्थी आत्तापर्यंत तरी वापरलेला आहे. ज्याचा आवाज ऐकल्यानंतर हा गाय का बैल असा गाय का असा अजून तरी प्रचलात नाही. चांगलं गायन करू शकणारे. पण मारुतीरायांचं कौतुक दुप्पट असं आहे, सीतेला आनंद होईलच हो रामकथा गायनाने, पण जे तुमच्या आमच्या ओढीमध्ये नाही ते मारुतीरायांनी करून दाखवलं. त्यांनी रावणासमोरही रामांचं गुणगान केलंय. जमणार आहे का? त्यासाठी भीमरूपी पाहिजे. जबरदस्त ताकद असल्याशिवाय विरोधकाच्या समोर आपली भूमिका मांडणं इतकं सोपं नाही. बुद्धीचीही ताकद पाहिजे, शरीराचीही पाहिजे. तेव्हा मारुतीरायांनी त्या वनाचा केलेला विध्वंस ही माकड चेष्टा नव्हे, अत्यंत बुद्धिमत्तेनं केलेला डाव होता. सीतेची भेट झाली. एक प्रसिद्ध आपल्या शाळेच्या जीवनात सुद्धा एक प्रसिद्ध आर्या येऊन गेली याच्यावरती. अशा छोट्या छोट्या प्रत्येक देवांच्या आर्या पूर्वी लोक पाठ करायचे. आर्या हे वृत्त आहे. परत एकदा मारुतीरायांची ही आर्या फार प्रसिद्ध होती त्या काळामध्ये. मारुती कर जोडून या सीतेसी म्हणे नको धरू शंका, मी रामदूत हनुमान तुझसाठी सर्व शोधिली लंका. मारुती कर जोडून या सीतेसी म्हणे नको धरू शंका, आणि मी रामदूत हनुमान तुझसाठी सर्व
शोधिली लंका. भेट झाली, मुद्रिका दिली आणि फक्त मारुतीरायांनी इतकंच सांगितलं, मला थोडी भूक लागली आहे, या वनातली फळं खाऊ का? म्हणजे वन काही आपलं नाही. पडलेत ती खा, तोडू नकोस. पडलेत ती खा, तोडू नकोस. तोडू नकोस म्हटल्या आई, पाडू नको कुठं म्हटल्या. ही पडलेली कुठं पोरायची आहेत मला. झाड धरायचं, गदगदा हलवायचं की सगळी पडायची. कुठलंच मी तोडलं नाही. पडली. ही माकड चेष्टा नव्हे. अशी फळं तो खाऊ लागल्यानंतर जंबू माळी नावाचा तो माळी जागा झाला. त्यांनी प्रतिकार करायचा प्रयत्न केला, हनुमंतासमोर त्याचा टिकाव लागला नाही, म्हणून ती तक्रार रावणापर्यंत पोचवली. फक्त सीतेला भेटून जाणं इतकंच मारुतीरायांचं ते कार्य नाही. युद्धाच्या दृष्टीनं मला लंकेत जाऊन परत यायचं आहे, तर मला लंकेची बित्तम बातमी जर काढायची असेल तर आधी रावणाला भेटलं पाहिजे. रावणाच्या सैनिकांचं मन खच्ची केलं पाहिजे. जे रावणाचे समर्थक आहेत त्यांचं मन निराश केलं पाहिजे माझ्या बोलण्याने. प्रचंड धूर्तता आहे सगळ्या बोलण्याला. कोणीतरी महाभयानक वानर येऊन वनाचा विध्वंस करतोय कळल्यानंतर रावणाने काही सैन्याची पथकं पाठवली. मारुतीरायांनी ती सफाचट संपवली. सगळ्या लंकेत बातमी पसरली, कोणीतरी भयानक वानर आलाय. एकच वानर आलाय जो रावणाच्या सैन्याच्या पलटणींना आवरत नाही. शेवटी रावणाने आपला धाकटा मुलगा पाठवला. त्या मुलाचा सुद्धा त्याच्याबरोबर आलेल्या सैनिकांसह मारुतीने वध केला. ही बातमी पोचल्यावर मात्र आता रावण चिडलाही आणि थोडा खचलाही. एवढा बलिष्ठ वानर, माझ्या मुलाचा सैन्यासह पराभव नव्हे वध केला. मग इंद्रजिताला पाठवला, थोरला मुलगा. मारुतीराय म्हणले, जे पोचवायचा निरोप तो पोचलाय. आता रावणाला भेटायचं असेल तर सारखी मारामारी योग्य नाही. स्वतःहून अटक करून घेतली. आणि इंद्रजिताला वाटलं आपण जिंकलो, याची धिंड काढावी म्हणून रथावरती बांधून धिंड काढली. त्याचेच पाय त्याच्याच गळ्यात घालणे. त्यांनी मारुतीची खच्चीकरण व्हावं म्हणून धिंड काढली. पण मारुतीराय असे काही गर्जना करत होते, त्यांनी लंकेच्या लोकांचं मनोधैर्य संपवलं. बेड्या घालून आणलेले हनुमंत सगळे लंकेची माणसं रस्त्याने बघतायत, काय वानर आहे, काय वानर आहे. आणि तिथे ते रामांच्या नावाचा भुभुकार करायचे आणि सांगायचे, बघा रे बघा, मी एकटा रामचंद्रांचा दूत आलो तर इतके सैनिक तुमचे मेले. रावणाचा मुलगा सुद्धा मेला. हे काही मला करू शकले नाहीत. या बेड्यांवर जाऊ नका, मी माझा अटक करून घेतली आहे. मी एकटा आलो तर लंकेत हा हैदोस करू शकतो. असे 18 पद्म वानर घेऊन राम येणार आहेत. कुठे राहणार आहात सांगा. काही तेव्हा नागरिकांचं झालं असेल. असे 18 पद्म म्हणजे घरदार, बँकेत फिक्स डिपॉझिट वगैरे असून काही उपयोगच नाही हो. एवढे सगळे एकदम इथं लंकेत शिरल्यानंतर 7-12चा उतारा असून उपयोग काय? ते कागद घेऊन स्मशानात का जायचंय? त्यांचा 7वा दिवस, माझा 12वा. घरादाराची शाश्वती नाही, उद्याच्या आयुष्याची शाश्वती नाही, धनाची शाश्वती नाही. माझ्या एका माणसाच्या पराक्रमाने हा हैदोस झाला आहे. आता लंकेचंच जनमत तयार झालं की ज्यांनी रावणाला सांगावं, तुम्ही सीता परत पाठवा, आम्हाला हा त्रास नकोय. हे जनमत करावं लागतं. आणि आता दरबारात आल्यानंतर मंत्री, सेनापती आणि सैनिक यांचं मनोधैर्य संपवायचं आहे. रावण गर्वाने विचारतोय, कोण रे तू? आमच्याकडे येऊन चोऱ्या करतोस, वनामध्ये चोरून फळं खातोस, परवानगी न घेता खातोस. चोऱ्या करायला लाज नाही वाटत? काय लाज वाटायची?
ज्या नगरीचा राजा चोर आहे त्या नगरीमध्ये चोरांना पुरस्कार दिले पाहिजेत. मला वाटलं होतं एखादं तिकीट द्याल लंकेचं की माझ्यासारखं तू काम करू शकतोयस. म्हटलं तुम्ही एकदम मला हेच करत आहे, मी चोर आहे. मग रावण महाराज झोपडीमध्ये असलेल्या नवऱ्याला फसवून बाहेर काढायचा आणि एकट्या राहिलेल्या स्त्रीला पळवायचं. याला लंकेच्या राज्यघटनेत काय म्हणतात? पराक्रम. तुम्ही चोऱ्या केल्यात. लंकेच्या राज्यघटनेप्रमाणेही तुम्ही चोर आहात. आणि आता तुमच्यासाठी जेव्हा हे सैनिक लढतील ते काही लंकेसाठी लढणार नाहीत, लंकेमधल्याच एका क्षुद्र चोराच्या संरक्षणासाठी लढतील, ज्या युद्धामध्ये आणि हौतात्म्यामध्ये राष्ट्रासाठी मरणाचा लवलेश असणार नाही. कशाचा अभिमान बाळगून लढणार आहेत ही माणसं? आपल्या लंकेतल्या, लंकेच्या राज्यघटनेने ज्याला गुन्हेगार ठरवलंय अशा गुन्हेगाराला सांभाळण्यासाठी मृत्यू हे काय पराक्रमन हौतात्म्य आहे काय? नाही म्हणता 50 मंत्री विचार करू लागतात, कशासाठी लढतोय आपण? एक नालायक माणसाला वाचवण्यासाठी? हे काही लंकेवर आक्रमण नाहीये, हे रावणाच्या मूर्खपणाने आलेलं त्रास आहे, झंगट आहे. पण रामचंद्राला लंकेचा कणमात्रही लोभ नाही. लंकेतलं त्याला धन नको आहे, लंका लुटायला तो आलेला नाही, लंकेची सत्ताही नको आहे. फक्त लंकेमधल्या अपराधाला शासन करायचंय. मग अपराध्याला पाठीशी घालण्यापुरतं आपण लढतोय. सैनिकांचं मनोधैर्य ती क्षणी खाली काढलं हो. रावण जो चिडला होता, बाकीच्यांशी बोल नको, माझ्याशी बोल. नाही, मंत्रिमंडळ आहे म्हणून बोलतोय. तुम्ही यांच्यासाठी लढणार आहात? लवकर सरकार पाडा तरी चांगलं. या हरामखोरांसाठी युद्ध केल्यानंतर आनंदच नाही हो कसल्या युद्धाचा. अरे पण इतकं चुरू 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 मेल्या बोलतोयस, आहेस कोण आणि कोणाच्या जीवावर एवढं धाडस करतोस? कोणाच्या? रावणा, अरे जन्मभर दुसऱ्यांचा मत्सर द्वेष, दुसऱ्याला लुबाडण्याची हाव मनामध्ये असा सतत अस्वस्थ राहणारा तू, परमार्थाचा किंवा अध्यात्माचा आनंद काय असतो तुला काय कळणार? माझा प्रभू रामचंद्र आहे ना, त्याच्या भक्तीमध्ये जर लीन झालास तर तो जीवाला विश्राम देणारा माझा राम आहे. तुझ्या जीवाला विश्राम नावाची गोष्टच नाही हो. आणि हे मारुतीरायांचं कौतुक आहे. रामांचं गुणगान रावणासमोर मी कोणाकडून आलो ऐकायचंय? विश्वाचा विश्राम स्वामी माझा विश्वाचा विश्राम स्वामी माझा राम रे. विश्वाचा विश्राम स्वामी माझा राम रे. विश्वाचा विश्राम स्वामी माझा राम रे. आनंदाचे धाम त्याचे, आनंदाचे धाम त्याचे, आनंदाचे धाम त्याचे, गाऊ वाचे नाम रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. विश्वाचा विश्राम देवांचा तो देव रे. 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 तो हा स्वयंदेव रे. देवांचा तो देव रे.
तोहा स्वयमेव रे अलक्ष लक्षुन साक्षी अलक्ष लक्षुन साक्षी ठेवू अंगी ठेव रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा शिवाचा आराम शिवाचा आराम रे शिवाचा आराम रे शिवाचा शिवाचा आराम शिवाचा आराम शिवाचा आराम रे भक्त पूर्ण काम रे शिवाचा आराम रे भक्त पूर्ण काम रे मुक्त योगी जनगाती मुक्त योगी जनगाती मुक्त योगी जनगाती तया ही निष्काम रे विश्वाचा विश्राम स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम मिथ्या ते अनेक रे सत्य राम एक रे मिथ्या ते अनेक 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 मिथ्याते अनेक रे सत्य राम एक रे कृष्ण विष्णु जगन्नाथ कृष्ण विष्णु जगन्नाथ पाही हा विवेक रे विश्वाचा विश्राम स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम स्वामी माझा राम रे आनंदाचे धाम त्याचे आनंदाचे धाम त्याचे आनंदाचे धाम त्याचे गाभुबाचे नाम रे विश्वाचा विश्राम स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम विश्वाचा विश्राम विश्वाचा विश्राम राजाधिराज रामचंद्र महाराज की मी रामचंद्रांचा दूत म्हणून आलोय त्यांची तुला सूचना आहे अजूनही सन्मानाने तू जानकी त्यांना अर्पण कर परत एकदा परत पाठव त्यांचं लंकेशी वैर नाही मला उपदेश करणारा उर्मट वानर तू तुला शिक्षा झाली पाहिजे
शेपूट पेटवायची. रावणा, मी असं ऐकलं होतं तू बुद्धिवान आहेस, सगळंच अवघड दिसतंय तुझ्याकडे. का? नाही, मी तुझ्या घरात उभा असताना तू मला शेपूट पेटवून देणार आहेस? राज्यशास्त्राच्या दृष्टीनं जाळपोळ झालीस तर ती किमान परमुलखात असावी, असा एक नियम असतो. स्वतःच्याच घरात शहाणा माणूस जाळपोळ करत नाही. तुझं शहाणपण सुद्धा वादात आहे, वादातीत नाही. तू आग लावून देणार? निश्चितपणे आग लावणार. त्यामुळे रावणा काय होईल? ती आग विझवण्यासाठी मी धडपड करीन, कारण तो मानवाधिकार आहे. ह्युमन राईट्स आहेत ना प्रत्येकाला. पण मी धडपड केली की तुमची धडपडतात, हे तू बघितलंयस. मी अटक करून घेतली म्हणून इथपर्यंत आलोय. ते इंद्रजितही काही टिकत नव्हता माझ्या समोर. मी जर धडपड केली तर धडपड काय होईल तुम्ही जाणता. माझ्या धडपडीनंतर तुम्ही मला बंदिवान ठेवू शकणार नाही हे कळत असताना तुम्ही आग लावणार? धन्यवाद, लावून द्याच. म्हणजे मी जगात सांगायला मोकळा. लंकेला आग कोणी लावली? रावणाने लावली. आपण तेल आणलं होतं का? मी काय आणलं होतं? चिंध्या मी गुंडाळल्या का? आग लावायची ऑर्डर कोणी काढली? त्याच्यावर तरी माझी सही आहे का? नाही. चिंध्या गुंडाळल्या कोणी? रावणाच्या लोकांनी. तेल ओतलं कोणी? रावणाच्या लोकांनी. त्याला मशाल लावून आणली कोणी? आता माझ्यामुळे ती पसरली असेल. मुद्दा पसरणं नाही, लावली कोणी? तांत्रिक दृष्ट्या लावली कोणी म्हटलं असेल तर तुम्ही लावून दिलीत, माझ्यामुळे पसरली. मी लावली असा आरोप माझ्यावरती होऊ शकत नाही. लावून तुम्ही दिलीत, माझ्यामुळे पसरली. काय हो, एवढ्या बुद्धिमत्तेने उत्तर देता आली असती तर काही बिघडलं असतं का? नाही. जो हिंदुस्थानच्या दृष्टीने सुवर्णाक्षराचा दिवस, त्याला आपल्याच नेत्याने काळा दिवस म्हणायला सुरुवात केली. 6 डिसेंबर. आज तागायत गेली हजारो वर्षांची दहशत अशी होती की मुसलमानांनी कुठल्या एखाद्या भिंतीला जरी हात लावला आणि ते म्हटले ही माझी आहे, तरी 90% हिंदू गप्प बसत आणि म्हणत जाऊ दे, भिंतच जातीय ना, बोलू नका आता. त्याने कशालाही हात लावून म्हणो ते माझं आहे की बसले हिंदू गप. अशी हजारो वर्षाच्या दहशतीची परंपरा असताना ज्या कुठल्या तरी गोष्टीला ते गेले 400 वर्ष आपली म्हणत होते आणि जी त्याच्या आधी 4000 वर्ष आमची होती, ती सगळ्या हिंदूंनी मिळून वास्तू स्वच्छ करावी, तिथे रामचंद्राची पुनर्स्थापना करावी. अरे भारताच्या नाही, जगाच्या इतिहासातला सुवर्ण क्षण होता तो, की भारतातले हिंदू इतक्या वर्षानंतर का होईना या दहशतीच्या वर आपलं डोकं काढू शकतात हे दाखवणारा होता. त्याच्यामध्ये हौतात्म्य गाजवून अनेक कारसेवक मेले, अनेक रामभक्तांची सडलेली प्रेत शरीयतनं बाहेर काढावी लागली, लक्षावधींचं दहन करावं लागलं, अनेक लोकांनी लाठी झेलली, गोळ्या झेलल्या छातीवर. त्या सगळ्यांचा एका वाक्यात आम्हाला अपमान करता येतो. त्या दिवशी तसं जरा भारताला लांछनच लागलं असं म्हणावं लागेल. अरे 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 अरे, आमच्या कार्यकर्त्यांच्या हौतात्म्याची जाणीव न ठेवणारे नेते असणं हेच भारताला सगळ्यात मोठं लांछन आहे. इथे जर मारुतीराय असते फक्त, आणि त्यांना जर रावणाने विचारलं असतं तुम्ही लंका जाळलीत, क्षमा मागा, तर लगेच मारुतीनं सांगितलं असतं तुम्ही आधी आमच्याकडची बाई पळवलीत, त्याची क्षमा मागा. तुमच्या पातकाची तुम्ही क्षमाच मागायची नाही, सगळ्या चुका मीच केल्यात होय रे हरामखोरा.
म्हणजे ढाचा पाडला म्हणून तुम्ही क्षमा मागा. मग ढाचा बांधला म्हणून तुम्ही मागा ना क्षमा आधी, की आमची चूक झाली, ते रामाची जन्मभूमी होती, पूर्वापार होती. बाबराने सुद्धा त्याच्या पुस्तकात तेच लिहिलंय बाबरनामामध्ये, की मी हिंदूंचा अपमान करण्यासाठी तिथे एक पवित्र स्थान होतं ते नष्ट करून माझी तिथे वेगळी वास्तू तयार केली. तोच प्रत्यक्ष पुरावा आहे की त्याच्यापूर्वी रामाचेच मंदिर तिथे होते. मग अशा रीतीनं दुसऱ्यांच्या श्रद्धेला ठेच पोचवण्याचं पाप आम्हीच केलं, आमच्याच पूर्वजांनी केलं, आमच्या बाबरांनी केलं, म्हणून बाबरांच्या वतीनं तुम्ही क्षमा मागा. घाण करणं हे पाप नाही, घाण काढून टाकणं हे पाप झालं. भारतात कुठल्याही प्रार्थना स्थळावर कोणाचा राग नसतो, पण दुसऱ्याची श्रद्धा पायदळी तुडवून उभं राहता येईल अशा कल्पना करून जर परकीय शत्रू सातत्याने वागत असतील तर कधीतरी सहनशीलतेचा स्तंभ फुटायलाच हवा, नरसिंह प्रगट व्हायलाच हवा, हिरण्यकश्यपू संपायलाच हवा, तेव्हाच प्रल्हादाचं राज्य पुढे येण्याची शक्यता असते. या नरसिंहाच्या अवताराला प्रगट करताना पुन्हा एकदा नावं तीच आपल्याला दाखवून देतात. प्रचंड मोठी व्यवस्था घेतली होती, ती बजरंग दलाने घेतली होती. मग बजरंग सांगू शकतो, बजरंगामुळे आग पसरली असेल, लावून कोणी दिली? रावणाने आग लावलेली आहे. दुसऱ्यांच्या श्रद्धास्थानांचे अपमान करावेत ही आग परक्याने लावून दिली. 711 पासून प्रत्येक वेळेला भारतावर आक्रमण झालं की भारतातले सावकारांना नव्हे तर भारतातल्या देवळांना फोडून आम्हाला खजील करण्यासाठी यांनी अहमिहामकेने आमच्यावर आघात केले. हिंदूंनी 2000 वर्षात कधीही दुसऱ्या धर्माच्या श्रद्धास्थानावर आघात एकदाही केला नाही. फक्त आमच्या श्रद्धास्थानाला जिथे आघात झाला असेल तेवढाच फक्त डाग पुसण्यापुरतं कृती केली. हिंदूंची सहनशीलता किंवा हिंदूंची सहिष्णुता 2000 वर्षात इतका समुदाय असतानाही कधी खाली ढळली नाही. सगळ्या जगाने जिथे हिंदूंच्या या शौर्याचं कौतुक केलं तिथे हिंदुस्थानातल्याच नेत्यांनी तो शरम आणण्यासारखा आणि खाली मान घालण्यासारखा दिवस होता म्हणावं. अरे उलट त्या दिवशी म्हणायला पाहिजे 6 डिसेंबर हा भारताच्या दृष्टीनं बाबासाहेब आंबेडकरांचा दिवस होता, ज्यांचं नाव भीम होतं. ज्या दिवशी हिंदुस्थानामध्ये एक भीम जन्माला आला आणि त्याच दिवसाचा मुहूर्त बघून जिथे हिंदुस्थानामध्ये भीम पराक्रम झाला अशा 2 भीमांचं एकत्रीकरण 6 डिसेंबरामध्ये म्हणायला पाहिजे. कशासाठी नको ते वैर चाललंय, कशासाठी आमच्या हुतात्म्यांचे अपमान चाललेत. पण बोललं तर रामकथा बाजूला राहते, भलतंच काहीतरी कीर्तनात आलं असं लोकांना वाटतं. म्हणून आपण ठरवलंय कीर्तनामध्ये अशा काही विषयांचं आले तर सांगायचे पण त्याच्याबद्दल बोलायचं नाही. काय असतं, जाता जाता थोडी ओळख करून घेतलेली बरी. मारुतीरायांचं शहाणपण ते होतं. मला लंका पेटवायला देताय, धन्यवाद. आणि ते शेपूट पेटल्यानंतर जे लंका दहन हनुमंताने केलं ते सुद्धा माकड चेष्टा नव्हे, अतिशय बुद्धीनं काम केलंय त्यांनी. लंकेच्या बहुतांशी ठिकाणी आग लागल्यानंतर बहुतांशी नागरिक आग विझवण्यामध्ये दंग झाल्यामुळे लंकेचा संपूर्ण नकाशा तयार करून घेता आला. कोणाचंच आता माझ्याकडे लक्ष नाहीये. म्हणून त्यांनी इकडे परत आल्यानंतर रामचंद्रांना लंकेची बेत्तम बातमी दिली आहे. लांबी किती आहे, रुंदी किती आहे, तटबंदी किती आहे, देवळं कुठे आहेत, नदी कुठे आहे, पाणवठे कुठे आहेत, हे सगळं काय अशी गंमत म्हणून बघायला गेले होते काय? ते माणसांना दुसऱ्या कामामध्ये गुंतून त्यांनी लंकेची, ज्याच्यावर तुम्हाला हल्ला करायचा त्याची बेत्तम बातमी काढून आणली आणि त्याच्यात आणखीन एक काम साधलं. लंका दहन करून तो निघून गेला तरी रावणासारखा महाबलाढ्य राजा, ज्याला आम्ही सर्वे सर्वा म्हणत होतो, तो हनुमंतांना सांभाळून पकडूही शकला नाही. काय ताकद आहे रावणाची, असं रावणाच्याच समर्थकांना वाटायला हवं. म्हणजे रावणाच्या जीवावर आपण सुरक्षित आहोत हा किती मूर्खपणा आहे हा त्यांना समजू दे. आणि नंतर आणखीन मोठा संस्कार होऊन गेला. रावणही मला पकडू शकत नाही, रावण मला बंदिवान करू शकत नाही, असा मी एक आहे. मल्टिप्लाइड बाय 18 पद्म येत आहेत. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. आणि लढणार आहात कोणासाठी? राष्ट्रासाठी, धर्मासाठी, न्यायासाठी, प्रेमासाठी. हडदमजी
एका हरामखोर माणसाला वाचवण्यासाठी तुमचं सगळं युद्ध चालणार आहे? काय तुम्हाला पुण्य मिळते, काय तुम्हाला स्वर्ग मिळते? म्हणजे खऱ्या अर्थाने सगळ्यांना असं असं नाक खाजवून हनुमंत निघून गेले. कल्पना करा, धूर्तपणाची काय कमाल असायला हवी हो. अर्थात रावणासमोर लंकेत रामकथेचं गायन करून दाखवणं गंमत नव्हती. आज आपल्या धर्माचे, आपल्या देशाचे, अभिमानाचे दिवस आपण आपल्याकडे साजरे नाही करत, अजून दुसरीकडे कुठं करताय? 65 साली आपण पाकिस्तान बरोबरच्या युद्धामध्ये विजय मिळवला होता. मुलांना विचारा बरं, किती तारखेला हा तह झाला आणि आपल्याला विजय मिळाला? हो, ज्या युद्धामध्ये भारत जिंकला होता तो विजय दिन आजतागायत 65 नंतर भारतातल्या कुठल्याही शाळेत साजरा नाही झाला. भारताच्या सैनिकांचं कौतुक कुठल्याही शाळेत नाही झालं. 71ला बांगलादेश बरोबरचं युद्ध झालं. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली एक प्रचंड मोठी चळवळ त्यावेळेला झाली. कुठल्या दिवशी युद्ध सुरू झालं बाळा? बाळ्याला कुठं काय माहिती आहे? त्याला मॅटिनी विचारा कधी आलाय. कधी युद्ध संपलं माहित नाही. यामध्ये नक्की काय झालं माहित नाही. बरं, बांगलादेशचं युद्ध, पाकिस्तानचं युद्ध खूप लांबचं राहिलं. आत्ता कारगिल झालं. कुठल्या दिवशी कारगिल सुरू झालं? किती महिने आमच्या सैनिकांना लढावं लागलं? कुठल्या तारखेला कारगिलच्या युद्धामध्ये पाकिस्तानने माघार घेतली? कुठल्या दिवशी विजय मिळाला? कारगिल विजयाचा दिवस तरी किती कॉलेजमध्ये साजरा होतो? अरे, आपल्याच पराक्रमाचे दिवस आपणच नाही साजरे करायचे तर त्यांना काय सैनिकांच्या त्यागाची गंमत कळणार आहे हो, मला सांगा. म्हणून तर आता अशाच कॉलेजातनं पुढे गेलेली माणसं सरकारमध्ये येतात आणि सरकारमध्ये आले की ते ठरवतात क्रिकेटची मॅच जो खेळेल त्याला मानधन 1 कोटी रुपये आणि देशासाठी गोळी खाऊन जो मरेल त्या सैनिकाला मदत 1 लाख रुपये. साधी क्रिकेट जो खेळून जिंकून दाखवेल त्याच्या नातेवाईकांना फुकटचा विमान प्रवास आणि जे जीव जाऊन सैनिक मरतील त्यांच्यासाठी असलेल्या जमिनी बळकवून त्याच्यावर आदर्श नावाचे घोटाळे. सैनिकांच्या बलिदानाला पायदळी तुडवायचं आणि तुमचा आमचा वेळ फुकट घालवणाऱ्या त्या क्रिकेटच्या एक चेंडू फळीकडे लोकांना बघवत ठेवायचं. या असल्या महामूर्ख गोष्टीमध्ये ही माणसं आम्हाला अडकवून ठेवतात. कारण आहे हो, हेही कॉलेजमध्ये असताना कधी हे विजयाचे दिवस साजरेच झाले नाहीत. सैनिकांची कल्पनाच आली नाही, युद्धाची त्यांना दृश्यही दिसली नाही. हिमालयामध्ये सैनिकांनी आमच्या कारगिलचा काय विजय मिळवून दाखवला असेल, कुठं त्याला कळायचं मला सांगा. विनंती आहे सगळ्यांना, कारगिलच्या विजयाची आजही अनेक पुस्तकं मिळतात. किमान पालकांनी तरी आणा, शिक्षकांनी आणा. 65 सालच्या युद्धाचे, 72च्या युद्धाचे, ह्या कारगिलच्या युद्धाचे, चीन बरोबरच्या युद्धाचे हे सगळे विजय दिवस किमान आपापल्या शाळेमध्ये आपल्या पोरांसमोर आपल्या सैनिकांचं गुणगान तरी करा. सैनिकांच्या गुणगानाचं पुण्य निश्चितपणे पुढच्या काळामध्ये आपल्या मुलांना सैनिकासारखं तयार करतं हे माहीत असल्यामुळे रामदास स्वामींनी मुद्दाम या रामदूताचं, हनुमंताचं चरित्र गायन सातत्याने मनात ठसवलं. अरे, हे नुसतं ऐकत राहिलास तरी योग्य वेळी रामकार्यासाठी उभा राहशील आणि रामकार्य यशस्वी करून दाखवशील. ती शक्ती, ती स्फूर्ती या रामकथेमध्ये आहे, हनुमंत कथेमध्ये आहे. म्हणून पूर्वपद्याचा आपला अभंग आहे, कैवारी हनुमान आमचा कैवारी हनुमान, कैवारी हनुमान आमचा कैवारी हनुमान, कैवारी हनुमान आमचा कैवारी हनुमान. पाठी असता तो जग जेठी पाठी असता,
5 वेळेला भजन करूया. आजच्या कीर्तनासाठीच नव्हे